गरबा जिहादचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। सध्या मुंबई, पुणे, नागपूरसह मोठ्या मेट्रो शहरांमध्ये गरबा आणि दांडिया नाईट्स हाऊसफुल होऊ लागले आहेत। पण याच उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने आणि हिंदू राष्ट्रवादाचे वकील प्रवीण तोगडिया यांनी गरब्यात फक्त हिंदू धर्मीयांना प्रवेश मिळावा, मुस्लिमांना प्रवेश नको अशी भूमिका मांडली आहे। परिषदेच्या या सूचनेनुसार आयोजकांनी प्रवेशादरम्यान आधार कार्ड तपासावे आणि धर्म तपासूनच लोकांना प्रवेश द्यावा असे सांगितले आहे। त्यांचं म्हणणं आहे की मुस्लिम मुलं हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवण्यासाठी गरब्यात येतात आणि मग लग्नाचं आमिष दाखवत लव्ह जिहाद सारखी प्रकरणं घडतात। हिंदू मुलं मस्जिदमध्ये जात नाहीत, मग मुस्लिम मुलं गरब्यात का येतात असा प्रश्नही प्रवीण तोगडिया यांनी केला आहे। विरोधक मात्र या भूमिकेवर तीव्र टीका करत आहेत। मागील वर्षी देखील नवरात्रीत वराह अवताराला नमन करूनच गरब्यात एंट्री द्यावी अशा सूचना काही मंडळांना देण्यात आल्या होत्या। यंदाच्या नवरात्रीत आयोजक कोणत्या नियमावर ठाम राहतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं, असे काही नियम असले पाहिजेत का की गरब्यात सगळ्यांना सहभाग घेऊ दिला पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जबरी खबरीला सबस्क्राईब करा।